आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जशी मला माहिती मिळाली तशी मी त्या माणसाला घेऊन डायरेक्ट CP साहेबांकडे गेलो. CP साहेब आणि क्राईम ब्रँचचे DCP साहेब, CP ठोंबरे साहेब आणि क्राईम ब्रँचचे DCP जाधव साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं ACP बगाडे साहेब की आमचं ऑलरेडी तुमच्यावरतीच काम चालू आहे, की मला तर 15 दिवसापासून चालू आहे, तुम्हाला आज माहिती मिळाली. मी म्हणलं मग साहेब मला कळवलं का नाही तुम्ही? तर त्यांनी सांगितले ऑलरेडी तुमच्या बंदोबस्तामध्ये आम्ही सर्वांना सांगितले, परंतु हे कुठपर्यंत चालतंय हे त्यासाठी ह्याचा थडा लावण्यासाठी आम्ही पुढे 2 दिवस वाट बघणार होतो. आता लगेच मिळालेली माहिती घेऊन लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी 2 लोकांना अटक केलेलं आहे आणि त्यांचा तपास ते योग्य ती त्यांनी चालू आहे. पोलीस ACP साहेब, DCP साहेब आणि CP साहेब त्याच्यावर लक्ष घालून आहेत. आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्यावरती वाच ठेवून आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी प्रेशर करतायत आणि त्याप्रमाणे पोलिसांकडे व्यवस्थित चौकशी चालू आहे आणि जे पुढे येईल ते मी पोलिसही सांगतील आणि मीही सांगेन. नंतर ते बघू आम्ही कसं आहे, काय याची चौकशी कशी आहे, काय नाही, काय त्याच्यानंतर आम्ही ठरवणार आहे. आमचे कार्यकर्ते सगळे बोलतात नाही साहेब आपल्याला अंमळनाथकरवरती खूप अन्याय होतोय आणि खूप हत्या झाल्यात अंमळनाथमध्ये आणि कार्यकर्त्यांची ही हत्या होऊ शकते असं ते स्वतःही बोलतायत. तर आम्ही बघू काय त्याच्या विरोधात जर काय पोलिसाला जर तपास व्यवस्थित लागला त्याच्या विरोधात आम्ही अंमळनाथच्या हितासाठी आम्ही बंद ठेवणार आहे.